म्हणते तेच म्हणली तिला म्हणलं बाकीचं माहिती नाही. बर. संध्याकाळ मला ड्युटीहून येता येता जर तुला पोरगा जर नाही झाला तर तुला देवा पुढं कापील म्हणलं. ए काळ पोरग म्हणजे हे काय बोलून राहिलं रे असं आहे. ए मूर्खा. राग येतो. तो काय सुत्री बित्री त्याची अहो, नाही तसं नाही देवा. मग असा गावात मी एक विषय ऐकला असा जनरल म्हाताऱ्याचा विषय असं का? ऐकला म्हणून तुम्हाला सांगितलं डायलॉग होता तो. असं ना हा. काय हरकत नाही शिवाय. हा अरे तू आला आणि तुझा जोडीदार वारला. ए वार. अगं तसं नाही रविवार सुट्टी नाही का त्याला. हा रविवार सुट्टीचा हा, वार आहे. रविवार सुट्टी म्हणजे तू सुट्टीला गेला सुट्टीला गेला तो. जा त्याला पाठवून दे. रविवार आहे ना त्यांच्या नदीतले मासे मासे गेला आज जर त्याला पाठवून दे. जोडीदार, कोण आहे गं? अरे तुला माणसाचा आणि बाई माणसाचा आवाज कळतो का? अरे तू माझ्या बायकोचा आवाज सारखाच आहे त्याच्यामुळे म्हणलो तिला आवाज दिला का? असं का? जे अरे एकाच गावात आहे म्हणून काय हा परवाईने विचारी तुम्ही गेले होते. विचार महाराजांची विजय वर असो. ए मूर्खा काय रे काय म्हणला महाराजांचा विजय असं म्हणलं. हा विजय असो असं कधी बोलायचं मग ऐकलं शिवाय. मनाचा विचार हो देवा. काय रे हा या ठिकाणी वेण्याची वेळ काय असते 8:30 वाजायची. आता किती वाजले 9 वाजले. मग या ठिकाणी नीट झाला ना आना सिपाई सिपाई. महाराज हा, त्याला कारण आहे. काय झालं रे आता तो काही गोष्टी झाकून ठेवतो. दाखवून ठेवतो काय झालं रे किल्ल्याच्या दारावरून दरवाजा येतो. असं ना काय झालं रे साड्या बाळात घालीत होता. ए काय रे मूर्खा अरे मी साड्या वयात घालल्या तो काल पोट उठ सुटलं. अरे नाना काय म्हणतो तो? काय रे त्यानं नानांचा गाऊन घातला. गाऊन घातला ए गाऊन घालू काय करू तुला काय करायचं रे अरे राजाचा पोषक येतो. पोषक. मी काही म्हणलोच नाही ना. काय पाहिजे दादा, त्याचे आखे केस उडून जाऊ. तुला काय करायचं अरे. म्हणे? टक्कर. काही अरे मी काही म्हणलोच नाही ना बाबा. अरे आपण बोलायचं तर त्याची ढेर पुढे येऊ नये. अरे. काय करायचं? मी काही म्हणलोच नाही ना. असं नाही राहत. नाना तो काय म्हणतो? काय म्हणतो रे नानाच्या बाहेर सारे कुत्रे मुत्रे कुत्रे मुतले ए, कुत्रे मुतले. अरे मी बोललोच नाही बाबा काही. अरे नाना पहिल्यापासून मी कधी गेली म्हणे बाई माणसासारखी मी अरे काढून ए, टाकतो. मूर्खा. मिशा असून असून तुला काय करायचं रे काय पाहिजे? हा, अरे पण मी काही म्हणलोच नाही ना माझी. तेव्हा तो काय म्हणतो? काय रे तेव्हा काय? काय ऐकून तो म्हणतो मी म्हणलो म्हणतो. काय रे नाही रे ए, मूर्खा मी म्हणलो अरे अंडरपॅन्ट राहील का माग. तू दे, पण असं बोलू नये. अरे ऐकलं शिवाय म्हणण्याचा विचार हो देवा. या ठिकाणी नीट का झाला लेट झाल्याचं कारण हा सकाळी उठलो घाई गर्दीनं. सकाळी घाई गर्दीने उठला आंघोळ स्नान केली. ड्युटीवर ड्रेस घातला. ड्युटीवरचा ड्रेस अंगावरती घातला ड्युटीवर निघायचं. निघणार घरात पाय दारात पाय. बरं मग रे बायको म्हणे आज ड्युटीवर जायचं नाही. बायको म्हणे आज ड्युटीवर जायचं म्हणलं काय जायचं नाही. कोणाला रे बायकोला म्हणलं बायको तिकडे काही इकडे मग तुम्हाला काय वाटलं. हा वहिनी मला म्हणे भाऊजी ड्युटीवर जाऊ नका. काय पडली बिडली काय पाहिजे? तुला काय करायचंय त्या दिवशी. बरं मग रे ड्युटीवर जायचं नाही. का जायचं नाही म्हणलं काय जायचं नाही. हा ती म्हणे माझं पोट दुखत. हा म्हणजे बायको म्हणे माझं पोट दुखत पोट दुखत. बरं मग रे बरं मग रे म्हणे माझं पोट दुखत. हा अरे दुखत असेल तशी बायको उचलली. जसं बायकोला उचललं तशी दवाखान्यात जाऊन फिरवली. अरे 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 म्हणजे बायकोला उचल आणि दवाखान्यात नेऊन भिळवलं गेलो. बरं मग रे डॉक्टरनी चेक केलं बायकोला बायकोला बरं मग आणि रे, बाहेर आला. बाहेर आला मला म्हणे शिपाई शिवाय आज तुम्हाला ड्युटीवर जाता येणार नाही. आज तुम्हाला ड्युटीवर जाता येणार नाही ना शिवाई म्हणलं काय जाता येणार नाही. अरे अरे तिकडे डॉक्टरला म्हणलं डॉक्टरला म्हणलो असं असं ना डॉक्टरला म्हणलो बर मग रे काय जाते औ काय जाता येणार नाही. मग डॉक्टर काय म्हणे रे डॉक्टर म्हणे तुमची मंडळी डिलिव्हरी होणार. अरे 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 म्हणजे डॉक्टर म्हणे तुमची मंडळी डिलेव्हरी होणार डिलिव्हरी होणार आहे म्हणे. बरं मग रे मला मोठा आनंद झालो. मोठा आनंद झाला तास गेला 2 तास गेला. 2 तास गेले बायको डिलिव्हरी झाली. बायको डिलेव्हरी झाली अरे वा मोठा तुला आनंद झाला असेल. बायको डिलिव्हरी झाली. हा डॉक्टर दवाखान्याच्या बाहेर आला. डॉक्टर दवाखान्याच्या बाहेर आला मला म्हणे शिपाई हा तुम्हाला मुलगा झाला. अरे अरे मुलगा झाला मला लय आनंद झाला. लय मोठा आनंद झाला असेल. नुसते पेढे वाटायला लागलो. जेव्हा पेढे अरे मला काय थोडा झाला का? मला काय थोडा आनंद तिकडे मर एकदा.
मग रे मला मोठा आनंद झाला. बर पेढे वाटी दिला. पेढे वाटी दिलो. बर मग रे गाई गाई बर मग रे गाई गाई बायकोच्या खाट्याजवळ गेलो. अरे म्हणजे घाई घाई बायकोच्या खाटाजवळ गेला. गेला पोरग पाहतो माझ्याकडे, मी पाहतो पोराकडं. एवढं पोरग एवढं हा ते पाहतो तुझ्याकडं, माझ्याकडं, तू पाहतो त्याच्याकडं. पोराकडं. बर मग रे पोरग काय म्हणत? एवढं काय म्हणत रे? पप्पा. एवढं पोरग पप्पा म्हणलं. मग मला पप्पा म्हणला असेल पप्पा मला चहा ना. एवढं पोरग म्हणी मग मला चहा आणा. मला चहा ना. बर मग रे गाई गर्दी ना हॉटेलवरती गेलो हॉटेलवरती गेला आणि कप भरून चहा आणला. करून चहा आणला. बर मग रे आणि पोराच्या हातात दिला. चहाचा का पोराच्या हातामध्ये दिला? पोराच्या हातात दिला. हा जेव्हा पोरानं तोंडाला चहा लावला. एवढ्या मग जेव्हा पोराला तोंडाला कप लावला बर त्याच्या जिभेला झटका बसला. अरे म्हणजे चहा पिताना पोराच्या जिभेला चटका बसला. जसा त्याच्या जिभेला झटका बसला. कसा त्याच्या जिभेला चटका बसला? अहो कप घेऊन त्याच्या पोटातच गेला. हो पोटात गेलं त्याला काय म्हणजे हात टाकायची होती काय नाही रे. मूर्खा. अहो तुम्हाला काय खरं वाटलं का? हे खरं आहे का रे? अहो रात्री सफर पडलं होतं. स्वप्न पडलं होतं. हा ते स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं होतं ना. ऐकलं शिवाय हा हे बघा तुम्हाला दोघाला एक कामगिरी. काय कामगिरी? अरे आता त्याचा शिरामध्ये जावा आणि शिपाई हा शहरामध्ये जा. काय म्हणला रे? अरे मूर्खा. हा काय रे? हा अरे शहरामध्ये जा. बर आमच्या राणीच्या रंगमहालावरती जा. बर आणि राणी साहेबाला या ठिकाणी हजर करा. ऐ महाराज काय म्हणे? माझ्या राणीला घेऊन या म्हणे. जा. काय म्हणतो रे? माझ्या राणीला माझ्या अरे नाना म्हणे असे. नाना म्हणे माझ्या राणीला घेऊन ये. हा पावळटा. अरे तसं नाही, भाजीपाला कापायचा असं घरी. मग आपल्याला काय घेणं त्याच्याची? सांगितलं कामाचे दिले भाकरीचे. बहुतेक वर्षी आली विचार केला वारी वर्षी स्वाल झाला हाय आणि सूर्य शंकर नारायण हरी राम राम राम. अरे शिवाई झालं काय रे? कोणाचं नको ये. शिपाई हाय कपा. अरे या घोड्याला झालं काय? मध्ये आली साडीला घाबरलाय. घोडं बिथकलं. कोणाचं नको आपला हातपाय मोडून टाकेल. जा लवकर जा घेऊन या. अरे तुम्ही गोड्याला दांडीच द्या, बापायला द्या. बाईसाहेब ग बाईसाहेब. म्हणण्याचा विचार शिपाई. चल बाई तुला राजानं दरबारात बोलवलं. राजाने बोलवलं. आहा राजाला सांगा बाईसाहेबांचा झोपातून उठल्या आंघोळ स्नान करून येते. असं का? हा चल भाऊ. आपल्याला काय घेणं? घरी बोलतो दाढी ना आली. शिवाय म्हणण्याचा विचार हो देवा. राणी साहेबाला घेऊन आला. राणे साहेबाच्या रंगमाली गेलो. राणी साहेबाचा रंग महालावरती गेला ना
अनसी बाई बाई साहेब आता झोपातून उठल्या म्हणजे अरे अरे आणि आंघोळ की स्नान करते आणि मग येते. म्हणजे आता झोपातून उठल्या आंघोळी स्नान करते आणि मग येते. मग येते.